डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकानं भाडं नाकारल्यानं संतप्त झालेल्या रिक्षा प्रवाशांनी काल डोंबिवलीमध्ये अर्धा तास रिक्षा अडवून धरल्या। रिक्षा चालकांच्या या मनमानीवरती पोलिसांकडून काहीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। डोंबिवलीच्या केळकर रोडवरती ही घटना घडलेली आहे। कल्याण आणि डोंबिवलीतील रिक्षा चालकांना यापुढे रिक्षांमध्ये आपली माहिती लावणं हे बंधनकारक करण्यात आलंय। ही माहिती लावण्यासाठी 1 महिन्याची मुदतही देण्यात आलेली आहे। ही माहिती वेळेत न लावल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। वाहतूक विभागानं कल्याण डोंबिवलीतील 15,000 रिक्षा चालकांना नमुने वाटलेले आहेत। वाहतूक विभागानं घेतलेल्या या निर्णयाचं महिलांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करत 1 जुलैला राज्यामध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली। यंदाही 4 कोटी वृक्ष लावण्याचं लक्ष्य सरकारकडून ठेवण्यात आलेलं आहे। मात्र गेल्या वर्षी लावलेल्या झाडांचं काय झालं, त्यातली किती जगली याकडे कोणाचंही लक्ष नसल्याचं दिसून येत आहे। मुंबईतल्या सायनच्या MMRDAच्या मैदानावरती मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे, सुधीर मुनगंटीवार, सयाजी शिंदे अशा नेत्या अभिनेत्यांनी वृक्षारोपण केलं। मात्र आज त्या जागेवरती झाडच उरलेली नाहीयेत। बातमी आहे भायखळ्यातून। भायखळ्याच्या कारागृहातील मंजुळा शेट्टे मृत्यू प्रकरणी कारागृह प्रशासनानं चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर केलेला आहे। मंजुळा यांच्या गुप्तांगावरती कोणत्याही जखमा नाही असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अनेकांनी आपल्या भुवया उंचावलेल्या आहेत। याचा पंचनामा सुद्धा माझाच्या हाती लागलेला आहे। दरम्यान राज्य महिला आयोगानं भायखळा कारागृहाला भेट देत उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची चौकशी केली। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये 1 निवृत्त न्यायाधीश, 1 पोलीस अधिकारी आणि एका महिलेचा समावेश आहे। मंजुळाच्या गुप्तांगावरती जखमा नव्हत्या असा दावा करणाऱ्या कारागृह प्रशासनाचं पितळ इंद्राणी मुखर्जीच्या वैद्यकीय अहवालानं उघड पाडलेलं आहे। कारण इंद्राणी मुखर्जीच्या अंगावरती जखमा असल्याचं जे रुग्णालयानं दिलेल्या वैद्यकीय अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। कारागृहातील अधिकारी मारहाण आणि लैंगिक शोषण करण्याची धमकी देतात असा आरोप इंद्राणी मुखर्जीनं CBIच्या कोर्टासमोर केला होता। कोर्टाच्या आदेशानंतर इंद्राणी मुखर्जीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। भायखळ्यासह राज्यातील सर्व महिला कारागृहांची स्थिती 6 महिन्यांमध्ये सुधारा असा अल्टिमेटम हायकोर्टानं राज्य सरकारला दिलाय। या संदर्भामध्ये दिलेल्या सर्व निर्देशांची अंमलबजावणी करा अथवा कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाईस तयार रहा अशा शब्दामध्ये तंबी सुद्धा हायकोर्टानं दिलेली आहे। त्याचबरोबर महिलांकरता मुबलक प्रमाणामध्ये स्वच्छतागृह, स्वच्छ कपडे, पोषक आहार पुरवणं देखील सरकारची जबाबदारी असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। बातमी आहे पुण्यातली। PMPMLच्या कंत्राटी बस चालकांनी काल दुपारी अचानक संप पुकारला आणि तब्बल 440 बस जागेवरच उभ्या असल्यानं शहरातील बस सेवा विस्कळीत झालेली। प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावरती त्यामुळे हाल झाले आणि एखाद्या स्टॉपवरती गाडी न थांबवल्यास PMPMLच्या प्रशासनाकडून चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येते। एका चुकीमुळे 100 रुपये कापले जातात। ही कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारलेला होता। PMPMLची GPS प्रणाली जी आहे ती योग्य पद्धतीने काम करत नसल्याचा आरोपही या चालकांकडून करण्यात येतोय। शिवसेना, मनसे आणि पर्यावरणवाद्यांनी विरोध केल्यानंतर मेट्रो 3चा कारशेड हा आरे कॉलनीतच होणार आहे। विशेष म्हणजे भाजप सरकारनं त्याचं कंत्राटही सॅम इंडिया बिल्टवेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेलं आहे। येत्या 2.5 वर्षांमध्ये आरे कॉलनीमध्ये कारशेड होणार आहे आणि 328 कोटींना हे कंत्राट देण्यात आलेलं आहे। त्यासाठी तब्बल 3130 झाडांची कत्तल होणार आहे। 25 हेक्टर जमिनीवरती हे कारशेड उभं केलं जाईल। या कारशेडमध्ये मेट्रोचं पार्किंग, गाड्या धुणं आणि मेंटेनन्स केला जाणार आहे। स्वाईन फ्लूच्या ठाण्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीतलं केंद्रीय डॉक्टरांचं पथक ठाण्यामध्ये आलं होतं आणि 4 डॉक्टरांच्या या टीमनं ठाण्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये भेटी दिल्या आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। तसंच या भेटींचा विस्तृत अहवाल सुद्धा देखील केंद्राला सादर करणार असल्याचं या टीममधील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। आतापर्यंत स्वाईन फ्लूनं ठाण्यामध्ये 7 रुग्ण दगावलेले आहेत तर तब्बल 133 जणांना स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे। बातमी 11वीच्या प्रवेशाची। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। 11वीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये 1 जुलैला जाहीर करण्यात येणार आहे। 10 जुलैला पहिली, 20 जुलैला दुसरी आणि 29 जुलैला तिसरी तर 6 ऑगस्टला चौथी यादी ही जाहीर केली जाईल। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। दादर स्टेशन परिसरातून पोलिसांनी अवैध हत्यार जप्त केलेले आहेत। 2 कट्टे आणि 22 राऊंड गोळ्यांसह दोघांना अटकही केलेली आहे। GRP आणि
आरपीएफच्या टीमनं ही कारवाई केलेली आहे। सकाळी पंजाब मेलनं हे दोघे आले होते। गव्हाणा पोत्यामध्ये भरून हे कट्टे आणण्यात आले होते आणि बॅग स्कॅन न करता ते निघून गेल्यानं पोलिसांना संशय आला आणि त्यांची तपासणी केली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। कल्याणच्या नेवाळीमध्ये शेतकरी आंदोलन प्रकरणी हिल लाईन पोलिसांनी 17 आंदोलकांना अटक केलेली आहे। आंदोलकांमध्ये गावचे सरपंच चेनू जाधव यांचाही समावेश असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी वेळीच काल रात्री हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या घटनेसंदर्भात माहिती घेतलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे आणखी काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्रमाला आयएसओ मानांकन मिळालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे आयएसओ मानांकनच सर्टिफिकेट मुनगंटीवारांना प्रदान करण्यात आलं। मुनगंटीवारांचं कार्यालय राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलं आयएसओ मानांकन प्राप्त झालेलं मंत्री कार्यालय आहे। गृह आणि क्रीडा विभागातील घोळामुळे राज्यातील खेळाडूंना पोलीस दलामध्ये दाखल होण्यापासून वंचित राहावं लागतंय आणि राज्यातल्या खेळाडूंना 5% जागा पोलीस दलामध्ये राखीव असतात। या वर्षीपासून गृह मंत्रालयानं एक नवीन आदेश काढलेला आहे। खेळाडूंना मिळालेलं पदक आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र हे क्रीडा विभागाकडून 20 मार्च पूर्वी पडताळून घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। अवघ्या 2 महिन्यांमध्ये त्यांना प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यास सांगितलं गेलेलं आहे। मात्र क्रीडा विभागाकडून ही पडताळणी पूर्ण न झाल्यानं या खेळाडूंची भरती आता रद्द करण्यात आलेली आहे। कल्याण स्टेशन परिसरामध्ये अस्वच्छतेवरून महापौरांना थेट घरचा आहेर मिळालेला आहे। महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे त्यांची पत्नी अनघा देवळेकर यांनी कल्याण रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ करण्याची मागणी केलेली आहे। कल्याण डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीनं महापौरांशी पत्रकार आणि नागरिकांचा संवाद आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये महापौर राजेंद्र देवळेकर हे सपत्नीक उपस्थित होते। कल्याणमधीलच रहदारीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणाऱ्या पत्री पुलाच्या कठड्याच्या दुरुस्तीचं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे। पत्री पूल हा कल्याणच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून शीळ फाट्याला जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे आणि या पुलाच्या कल्याण पश्चिमेकडे येणाऱ्या बाजूला असलेला हा कठडा मागील काही दिवसांपासून वाकला होता। त्यामुळे तो बाजूला असलेल्या इमारतीवरती पडण्याची भीती व्यक्त केली जात होती आणि त्यामुळेच MSRDCनं हा कठडा तोडून आता नवीन कठडा उभारण्याचं काम सुरू केलेलं आहे। तिकडे वसईमध्ये भीक मागणाऱ्या महिलांनी ज्वेलर्सच्या दुकानामध्ये चोरी केल्याची घटना समोर आलेली आहे। नायगावच्या गणेश ज्वेलर्समध्ये झालेली ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। सकाळी ज्वेलर्सचं दुकान उघडल्यानंतर 6 महिला भीक मागण्याच्या बहाण्याने दुकानामध्ये शिरल्या आणि या महिलांनी दुकान मालकाला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलं आणि दागिन्यांची बॅग उचलली। त्यानंतर बॅगमधील अंदाजे 5 लाखांचे दागिने काढून या महिला पसारही झाल्या। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या महिलांचा शोध घेत आहेत। बातमी बोरिवलीमधून। बोरिवली पूर्वमधील कस्तुरबा मार्गावरील हरिओम दुकानावरची 9 इंच जाड भिंत तोडून चोरट्यांनी चोरी केलेली आहे। दुकानातील महागडे मोबाईल आणि लाखोंची रक्कम चोरट्यांनी लंपास केलेली आहे। दरम्यान दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरी कैद झालेली आहे। कस्तुरबा पोलीस 4ही चोरांचा आता तपास करतायत। भाईंदरमधील पाली जेटीवरती एका 11 वर्षीय मुलाचा पाण्यामध्ये बुडून बेपत्ता झालेला आहे। हा मुलगा आणि हर्षवर्धन मळगे असं या बेपत्ता झालेल्या मुलाचं नाव आहे। पाली जेटीवरती काही लहान मुलं खेळत होती। त्याच वेळी खेळता खेळता हर्षवर्धन पाण्यामध्ये पडला। सागरी पोलीस आणि फायर ब्रिगेडकडून त्याचा तपास केला जातोय। 1.5 वर्षाच्या मुलाचा नाल्यामध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे। कॅम्प 4 भागातील सेक्शन 28 मध्ये राहणारा साहिल शिंदे हा चिमुरडा ग्रिलमधून पाय घसरून खालच्या छोट्या गटारामध्ये पडला। मात्र पावसामुळे गटाराला मोठा प्रवाह असल्यानं तो पाण्यासोबतच वाहत मोठ्या नाल्यामध्ये गेला। ही घटना समजताच उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत साहिलचा शोध सुरू केला। अर्ध्या किलोमीटर अंतरावरती साहिल त्यांना आढळला। त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये नेलं असताना त्याला मृत घोषित करण्यात आलं।